श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाची हीच इच्छा असते की अपार संपत्ती मिळावी, पण हे धन केवळ इच्छा करूनच मिळत नाही. यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करणं फारच आवश्यक असतं. माता लक्ष्मीची कृपा होण्याने घरात आणि कुटुंबात धनाची कमतरता आणि आर्थिक अडचणी अजिबात राहत नाहीत. धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा सतत आपल्यावर राहते. आता असे कोणते 4 कामं आहेत जे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि यशही मिळतं, तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण दररोज सकाळी उठल्यावर ही 4 कामे केली तर माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण आपल्यापैकी बहुतांश लोकांना लक्ष्मी मातेची कृपा हवीच हवी असते. तर मग एकदा जोरात बोला, लक्ष्मी माते की जय. सोबतच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळू शकेल. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं पाहिलं तर माता लक्ष्मी सर्वांचा कल्याण करणारी देवी आहे आणि ती सर्वांकडे येते. पण आपणच असे असतो की त्यांना नीट सांभाळून ठेवत नाही, आणि जेव्हा आपण लक्ष्मीला सांभाळून ठेवत नाही तेव्हा त्या आपल्यावर रुसून निघून जातात. चला तर मग ही माहिती आपण एका कथेच्या माध्यमातून पाहूया. कारण ही गोष्ट ते सांगते जे शब्द कधीच सांगू शकत नाही. म्हणून ही माहिती एका कथेतून सांगतो, जी तुम्हाला समजायलाही सोपी जाईल आणि मनालाही ती भावेल. आई, असं का होतं ग? आपल्याकडे पैसा येतो पण साठत नाही. किती मेहनत करतो आपण सर्व, पण खर्चामधून शीर बाहेरच काढता येत नाही. हे शब्द होते स्वातीचे, जी एका मध्यमवर्गीय घरात राहणारी सुसंस्कृत कष्टाळू गृहिणी होती. तिचा नवरा संजय बँकेत कामाला होता. ते दोघंही प्रामाणिक होते, धार्मिक होते, पण घरात कायम आर्थिक ताणतणाव असायचा. स्वाती नेहमी म्हणायची, काय चुकतंय आपलं? पण उत्तर मात्र कधीच मिळत नसे. एके संध्याकाळी स्वातीच्या घरी एक वृद्ध साध्वी आली. चेहऱ्यावर तेज, डोळ्यात शांती आणि बोलण्यात गोडवा. माय, मला तुळशीजवळ थांबू देशील का थोडा वेळ? पाय थकलेत असं म्हणत ती दारात उभी होती. स्वातीने तिला अगदी आदराने घरात घेतलं, तुळशीपाशी बसवलं आणि तिला पाणी दिलं. स्वातीच्या अशा आतिथ्याने ती वृद्ध साध्वी खूपच प्रसन्न झाली. बाई ग, तुला सांगते, लक्ष्मी तुझ्या घरात येते पण तिचं मन टिकत नाही. तुला सांगते, 4 गोष्टी या लक्षात ठेव. त्या केल्यास तर माता लक्ष्मी स्वतःच हे स्थान कधीही सोडून जाणार नाही. स्वातीचा चेहरा हा प्रश्नचिन्हांनी भरलेला होता. साध्वी म्हणाली, स्वाती, तुझ्या अंगणात तुळस आहे, हे मोठं भाग्य, पण रोज सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालतेस का? मंत्र म्हणतेस का? स्वाती थोडीशी लाजली. कधी कधी विसरते ग आई. साध्वी मंद हसली आणि म्हणाली, तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत पाणी घाल, लक्ष्मी प्रसन्न होते. त्या दिवसापासून स्वातीने तुळशीची सेवा सुरू केली, मनापासून आणि भक्तिभावाने. एकदा संजयचा जुना मित्र अचानक घरी आला. कामातून थकून आलेली स्वाती क्षणभर नाराज झाली, पण लगेच तिने गोड हसत स्वागत केलं. चहा, फराळ आणि प्रेम, तिने त्याला त्या घरात माणुसकीने भरलं. तेवढ्यात स्वातीच्या मनात त्या साध्वीचे शब्द आठवले, पाहुणे म्हणजे साक्षात भगवान. स्वागतात प्रेम असेल तर लक्ष्मी हे स्वतःचंच घर समजते. त्या दिवशी तिला पहिल्यांदाच जाणवलं की तिच्या घरात आनंदाचं वातावरण आहे, जणू माता लक्ष्मीच उपस्थित आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये जाण्याआधी स्वातीने
पाहिलं की रात्रभर तिची पाण्याची बादली रिकामी आहे. तिला साध्वीचे शब्द आठवले. घरात भरलेलं पाणी हे स्त्रेयाचं प्रतीक आहे. पाणी म्हणजे प्राण. रिकामं भांडं लक्ष्मीला नाही भावत. त्या दिवसापासून ती नेहमी एक भांडे भरून ठेवू लागली. केवळ जलासाठी नाही तर त्या स्थिरतेच्या भावनेसाठी. एकदा ती साध्वी परत आली. स्वातीने तिला नमस्कार करत विचारलं, आई, अजून काही करायचं आहे का? साध्वीने हसत तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, मुली, लक्ष्मी ही घरातील स्त्रीमध्येच असते. तूच आहेस ती लक्ष्मी. पण लक्ष्मी कधीही मोकळ्या केसात किंवा बेफिकर वेशात राहत नाही. डोक्यावर पदर घेतला की तुझ्यात तिचं रूप हे प्रकट होतं. स्वातीने तो पदर घेणं आता सवयीचं केलं. गर्वाने आणि सौभाग्याने. महिना लोटला. संजयला अचानक प्रमोशन मिळालं. स्वातीच्या हातून केलेल्या पूजांमध्ये अधिक शांतता आणि समाधान दिसू लागलं. घरात पाहुणे येऊ लागले आणि समाधानही. स्वातीच्या घरात काहीतरी बदललं होतं. घर मोठं नव्हतं पण मन मोठे झाले होते. तिचा चेहरा तेजस्वी दिसू लागला. आता ती रोज तुळशीला पाणी घालताना म्हणायची, माता लक्ष्मी या आणि राहा. हे घर तुमचंच आहे. एके दिवशी ती साध्वी परत आली. स्वातीने आनंदाने तिचं स्वागत केलं. साध्वीने तिच्या हातात सोन्याच्या रंगाची छोटीशी मूर्ती दिली. ही माता लक्ष्मी आहे असं ती साध्वी म्हणाली. आता ती तुझ्या घरात स्थिर झाली आहे, कारण तू तिला केवळ बोलावलं नाहीस तर प्रेमाने ठेवून घेतलेलं आहेस. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, आता मला समजलं. लक्ष्मी हवी असेल तर स्वतःच लक्ष्मी बनावं लागतं. तुम्हीही पाहिलं असेल की अनेकदा आपण खूप मेहनत करतो. पैसेही भरपूर मिळतात पण टिकत नाही. लाखो हजारो रुपये कमवूनही हातात उरते ते काहीच नाही. तर आता काय करायचं? अशा वेळी सर्वप्रथम लक्ष्मीच्या बाहेर जाण्याचे 4ही मार्ग बंद करा, म्हणजे लक्ष्मी आपल्या हातात टिकेल. जरी हे खरं आहे की लक्ष्मी प्रत्येकाच्या हातात सहजासहजी टिकत नाही, कारण लक्ष्मी ह्या स्वभावानेच चंचल असतात. म्हणूनच त्या येतात कारण त्या आपल्या नशिबात आहेत, पण निघूनही जातात. का? कारण आपण त्यांच्या चंचल स्वभावाला समजलेलोच नाही. म्हणून जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर फक्त ही 4 कामे करा, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर राहील. तुम्ही ऐकलं असेल आणि जाणतही असाल की माता लक्ष्मीला धन आणि ऐश्वर्याची देवी म्हणतात. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीच्या कृपेनेच माणसाला धनप्राप्ती होते. त्यामुळे प्रत्येकाची कामना असते की त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा ही सदैव राहावी. हे अत्यंत शुभ मानलं जातं. आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या घरात तुळशीचं रोप असायला हवं आणि रोज सकाळी स्नान करून त्याला पाणी घालायला हवं. तुळशीच्या रोपात साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुळशीला पाणी घातल्याने घरात सुखसमृद्धी येते. तुळशीला पाणी घालतानाच भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भागवते वासुदेवाय नमः याचं उच्चारण करावं. यामुळे महालक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंचीही कृपा मिळते. शास्त्रांमध्ये हे अतिशय शुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला मनशांती आणि सुख लाभतं आणि महालक्ष्मी प्रसन्न होतात. म्हणून हे रोज करणं आवश्यक आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेनेच घरात पैसा आणि सुख दोन्हीही येतं. म्हणूनच तुळशीची सेवा ही नक्की करावी. हे अत्यावश्यक आहे. पण लक्षात ठेवा की तुळशीला एवढंच पाणी टाकावं की ते बाहेर सांडू नये. हे अशुभ मानलं जातं. नाहीतर लक्ष्मी टिकणार नाहीत. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की ज्या घरात तुळशी असते तिथे कोणताही बाह्य तांत्रिक उपाय किंवा टोणा हा कधीही टिकत नाही. आपल्या घरावर होणाऱ्या वाईट परिणामांना तुळस स्वतःवर घेत असते आणि आपलं घर हे सुरक्षित करते. म्हणून आपल्या घरातील तुळशीला जपावं. रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. ज्या घरात तुळशीची सेवा केली जाते तिथून लक्ष्मी कधीही जात नाही. दौलत मिळवण्यासाठी खूप मार्ग आहेत, पण धन आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी माताच मार्ग दाखवतात.
आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हीही आपलं नशीब बदलू शकता. त्याच सोबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, चांगले कर्म करा, त्यामुळे लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होतील आणि लवकरच मनासारखी संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. जर तुम्हीही असं करत असाल तर माता लक्ष्मीला तुमच्या घरात येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. मान्यता आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न असतात तो व्यक्ती हा धनवान बनतो आणि ज्या व्यक्तीवर लक्ष्मी रुष्ट होतात तो लाख प्रयत्न करूनही गरीबच राहतो. म्हणूनच लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात, कारण महालक्ष्मीच्या कृपेने कोणतीही कमतरता राहत नाही आणि सर्व दुःख दूर होतात. अशा वेळी जर तुम्हालाही माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर सकाळी उठल्यावर ही काही कामं करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच तुळशीची सेवा ही अत्यावश्यक आहे. आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत हे मनापासून मनपूर्वक आणि प्रेमाने करतो, तर माता लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर ठेवायची असेल तर ही दुसरी गोष्ट जरूर करा. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मनपूर्वक आणि प्रेमानं करावं, कारण अनेक वेळा पाहुण्यांच्या रूपात स्वयं भगवान येतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करतात. घरात सुखसमृद्धी आणि साक्षात महालक्ष्मीचा वास होतो. म्हणून घरातील महिलांनी विशेषतः याकडे लक्ष द्यावं, कारण ज्या घरात पाहुण्यांचं नीट स्वागत केलं जात नाही तिथे लक्ष्मी कधीही राहत नाही. येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तुमचे मित्र, नातेवाईक, ओळखीचे सगळेच पाहुणे म्हणून गृहीत धरा. त्यांचा सत्कार नेहमी हसून करा. लक्ष्मी अवश्य येतील आणि राहतीलही. तिसरी गोष्ट जी आजकाल कुणीच करत नाही ती म्हणजे आपल्या घरात किमान एक भांडे नेहमी पाण्याने भरलेलं असावं. सांगणं कठीण आहे. किती घरांमध्ये असं होतं? उत्तर द्या, होय किंवा नाही. रात्रभर ते भांडं भरलेलं असावं आणि सकाळी त्याचा उपयोग करावा. तुमच्या घरात नेहमी एक भांडे हे भरलेलं असावं, इथपर्यंत की बाथरूममधील बादलीसुद्धा भरलेली असावी किंवा उलटी ठेवलेली असावी. रिकामी बादली किंवा भांडे असं उघडं पडलेलं असू नये. चौथी गोष्ट अतिशय महत्त्वाची, याकडे थोडं लक्ष द्या. घरातल्या स्त्रीच्या डोक्यावर पदर हा असायलाच हवा. या गोष्टी केवळ कथा, पूजा, मंदिरापुरत्याच न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनात आणाव्यात. फक्त एक फोटो किंवा चित्र दाखवा माता लक्ष्मीचं जिथे त्यांचे केस मोकळे दिसतात. कधी पाहिलं आहे का? ज्यांना आपल्या घरची लक्ष्मी सुरक्षित हवी असते आणि कायम राहावी असं वाटतं त्यांनी हे काम अवश्य केलं पाहिजे. संपत्ती, समृद्धी आणि सौख्य ही केवळ इच्छेने मिळत नाही, ती मिळते जेव्हा घरात दैवी स्पंदन नांदतात आणि ही स्पंदन जागृत होतात काही पवित्र कृतींमधूनच, जसे की आपण अगोदरच पाहिलंय. जिथे तुळशी आहे तिथे रोग नाही, दारिद्र्य नाही आणि अंधकार तर मुळीच नाही. तुळशीमध्ये पाणी अति झालं की दोष होतो. पाणी ओसांडून वाहिलं की धनवाहिनी थांबते असं मानलं जातं. म्हणून मोजकंच पण मनापासून पाणी द्या. संध्याकाळचा तुळशीपुढील दिवा म्हणजे रात्रीच्या अंधारातही लक्ष्मीला मार्ग दाखवणारा प्रकाश असतो. जसं आपण अगोदर पाहिलंय, रात्री झोपताना स्वयंपाकघरात किंवा देवघरात एक लोटा पाणी भरून ठेवा. सकाळी उठून त्या पाण्याला गंगाजल समजून घरभर शिंपडावं. हे पाणी नुसतं प्रवाही नसतं, ते आशीर्वाद वाहतात आणि आशीर्वाद साठवण्यासाठी त्याला पात्र लागतं. तुम्हाला लक्ष्मी कायम हवी आहे का? तर मग लक्ष्मीच्या रूपात असणाऱ्या आपल्या स्त्रीला तिच्या सन्मानाचं वस्त्र द्या. पदर, साडी, ओवाळणी. तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीला रोखून ठेवू शकता, पण त्याच्यासाठी बँकेचा पासवर्ड नको. लागते ती श्रद्धा, प्रेम आणि शुद्धता. तुळशीची सेवा, दिवा, भरलेलं पाणी, प्रेमाने केलेलं स्वागत आणि आपल्या स्त्रीचं सन्मानाने पूजन. ही 5 चिन्ह म्हणजे तुमच्या घरातील स्थिर लक्ष्मीची 5 बोटे आहेत. घरात लक्ष्मी हवी आहे तर तिचं वास्तव्य तयार करा, मनात, कृतीत आणि संस्कारात.
हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला सुखी करण्याचा. आम्हाला वाटतं की तुम्हा सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास असावा. सोबतच भगवान आपल्याला सद्बुद्धी देवो. जे बिघडले आहेत त्यांनाही नक्की द्या. भगवान त्यांना योग्य मार्गावर आणो. म्हणून तुम्ही थोडंसं याकडे लक्ष द्या. लक्ष्मी या घरातील स्त्री आणि कार्यामुळेच प्रसन्न होतात. तुमच्या छोट्याशा वागणुकीनेही लक्ष्मी प्रसन्न होते. तिला सुपूर्त करा. आता ती लक्ष्मीला सांभाळते का नाही ती तिची जबाबदारी आहे. आशा आहे की आजचा लक्ष्मी मंत्र तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल. की घरात आलेली लक्ष्मी का टिकत नाही आणि घरात लक्ष्मी कशी टिकेल. तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होऊ शकेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबून सर्व नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा दिवस शुभ जाओ. माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो. जय महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.